सर्वांना नमस्कार. कसे आहेत सगळेजण? जागतिक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि मी महापौर झाल्यावरती मला 11 तारखेला 1 महिना कंप्लीट होणार आणि त्याच्या आत मी तुम्हाला भेटायला आले. आणि त्याचं श्रेय जाते इकडचा डायनॅमिक, डॅशिंग आणि अतिशय गुणी आमचा लहान भाऊ तजिंदर तिवाना आणि त्याचबरोबर त्यांचे मातोश्री या ठिकाणच्या माझी नगरसेविका ताई माझ्या, त्यांचं जया तिवानाजी आणि त्याचबरोबर इकडे माझ्याबरोबर मुंबई महानगरपालिकेतील माझे दुसरे सहकारी प्रकाश दरेकरजी या ठिकाणी आलेले. अतिशय सुंदर असा कार्यक्रम तेजिंदरने या ठिकाणी आयोजित केलेला आहे. मी तुमच्या सगळ्यांची क्षमा मागते, मला यायला 10 वाजले, पण मी तुम्हाला अतिशय प्रामाणिकपणे सांगते, मी सकाळी 6:30ला घर सोडलंय, ते मी कार्यक्रमच घेत चालले. मुंबईतल्या लोकांना 4.5 वर्षांनी महापौर मिळाला आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर 44 वर्षानंतर आल्यावर काय असेल ते तुम्हीच पहा. सगळ्या लोकांचं एवढं भरभरून प्रेम मिळत आहे, तर त्यामुळे सगळे कार्यक्रम सगळ्या ठिकाणी जाता जाता मग थोडा यायला हा उशीर होतोच. पण मला खूप आनंद झाला तुम्हाला सगळ्यांना बघून. अतिशय उत्साहाने तुम्ही आजही सगळ्या जरी या ठिकाणी थांबलाय, म्हणून तुम्हाला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा आहेत. महिला दिनाच्या शुभेच्छा. आजचा दिवस आपला खास असला तरी सगळेच दिवस आपले खास आहेत, तर त्यामुळे सगळ्याच दिवसाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा. तेजिंदरच्या बाबतीत सांगायचं, तो एवढा डायनामिक आणि एवढा कोऑपरेटिव्ह मुलगा आहे. काय त्यांनी युवा मोर्चाला पुढे आणलं, बाप रे. देवेंद्र फडणवीस तर याच्यावरती एकदम आशीर्वाद आहे. साहेबांचा खास आहे, खास है ना. अच्छा, हात पण मारून गेले. नाही, खरंच तेजिंदरने युवा मोर्चाला ज्या पीकवर म्हणजे इतक्या उंचावरती जाऊन ठेवलं की मुंबईमध्ये सगळीकडे फक्त एकही मोर्चा, युवा मोर्चा, युवा मोर्चा अशा पद्धतीचा पूर्ण नारा. आणि भारतीय जनता पक्षामध्ये ज्या युवांना त्यांनी ऍक्टिव्ह केलं, म्हणजे त्याचं हॅट्स ऑफ, त्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. म्हणूनच आधी त्यांच्या मातोश्री आणि आता त्याचा जो स्वभाव आहे आणि तुमच्यामध्ये मिळून मिसळून काम करणारा असा हा तुमचा लहान भाऊ आहे, म्हणून तुम्ही सगळ्यांनी पुन्हा त्यांना भरभरून मतं देऊन या ठिकाणी तेजिंदरला इथे नगरसेवक म्हणून तुम्ही सगळ्यांनी उभं केलं. महिला दिनच्या बाबतीत सांगायचं म्हणजे हा दिवस आपण उत्साहून करतो, पण हा उत्सवाचा दिवस आहेच, पण महिलांच्या संघर्ष, सामर्थ्य आणि यशाची गौरव करण्याचा हा दिवस आहे. प्रत्येक महिलेने संघर्ष केलाय, प्रत्येक महिला आपापल्या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. मग ती लोकप्रतिनिधी असू दे, ती डॉक्टर असू दे, ती इंजिनियर असू दे, नाहीतर ती गृहिणी असू दे, प्रत्येक महिलेचं काही ना काही स्थान आहे. आणि मगाशी मनीषा ताईच्या इथे तू होतास ना? अच्छा, तू नव्हता. तर त्यावेळी गंमत केली चित्राताईंनी की जर माहेरी गेली बायको तर काय होणार. त्यावेळी अमित साटमजी बोलले, मी माझ्या बायकोला माहेरीच पाठवत नाही. कारण महिला जर घरात नसेल तर ते घरच अधिक असं वाटतं बघा. त्यामुळे ती घरात असते, ती वावरते, ती फिरते, ती सगळ्यांशी बोलते, सगळ्यांचा विचार करते, सगळ्यांची काळजी घेते, म्हणून तिचं महत्व फार मोठं आहे. असा जन्म परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. त्या परमेश्वराचे मी शतशः आभार मानते की एक स्ट्रॉंग आणि एक कर्तृत्ववान महिला म्हणून आम्हाला ह्या धर्तीवर पाठवलं आहे. म्हणूनच आपल्याला मिळालेला हा जन्म सार्थकी लावणार की नाही, तर हे लावणं हे आपलं काम आहे आणि त्या दिशेने आपल्याला सगळ्यांना गेलं पाहिजे. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तृत्वाने नवा इतिहास घडवत असते. मग ते राजकारण असू दे, शिक्षण असू दे, उद्योग असू दे, क्रीडा असू दे किंवा सामाजिक कार्य, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपलं कर्तृत्व सिद्ध करत असते. आपल्या भारताच्या संस्कृतीला महिला नेहमीच पुढे पुढे शक्ती, ज्ञान आणि करुणेचं प्रतीक म्हणून ती नेहमीच पुढे नेत असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवणाऱ्या जिजाऊ सारख्या मातांनी आपल्याला स्त्री शक्तीची जी ओळख आहे ती या ठिकाणी करून दिलेली आहे. म्हणूनच महिलांनी पुढे गेलं पाहिजे, स्ट्रॉंग राहिलं पाहिजे आपल्या कामामध्ये. पुढे मला हे करायचंय आणि मी हे करून राहणार.